साहेब, मीच त्या माणसांना मारलं आणि हे सगळं माझ्या फॅमिलीला माहिती होतं म्हणून त्यांनी मला प्रोटेक्ट केलं. यासाठी अनेक लोकांचे बळी दिले. यातच पहिला बळी ठरला शिवराम धारप, आमचा ड्रायव्हर. यानंतर अनेक लोकांचे बळी गेले साहेब. माझ्यामुळे इतक्या लोकांचे आयुष्य खराब होत आहेत हे बघून मला खूप जास्त गिल्ट यायला लागलं. मी डिप्रेशन मध्ये जायला लागलो साहेब. दारू प्यायला लागलो आणि हे तर त्यांच्या थाऱ्यावरच पडलं. आणि माझा कडेलोट तेव्हा झाला जेव्हा चाचा आजोबांनी मीता भाभीला जाऊन सांगितलं की कोर्टात जाऊन खोटी साक्ष दे. त्या दिवशी अमित दादा आणि मीता भाभी माझ्या बरोबर होते. साहेब, मी खरं सांगतोय साहेब, मला तुम्हाला सगळं सांगायचं होतं. मी तुम्हाला फोनही केलेला, आठवतंय की भुलाभाई रोड ऍक्सिडेंट केस बद्दल माहिती हवी असेल तर आता ललूभाई पार्कला येऊन भेट. भुलाभाई रोड ऍक्सिडेंट केस बद्दल माहिती हवी असेल तर ललूभाई पार्कला येऊन भेट. पळून का गेला? भेटायचं होतं तर आज न उद्या मी ते तुम्हाला येऊन सांगणारच होतो साहेब. हे सगळं बाबूलला सांगितलं होतं का? नाही, मी त्यांना म्हणजे मी जाऊन आल्यानंतर त्यांना सांगितलं होतं की मी पोलिसांना भेटायला गेलो होतो. म्हणून मग बाबूलनी घंटे आणि टिंटलला हाताशी धरलं आणि तुला किडनॅप केलं कारण तू तोंड उघडू नये म्हणून. असू शकतं साहेब, पण आमची फॅमिली अशीच आहे साहेब. एकमेकांच्या पाठीशी उभी राहते. चांगल्या कामापेक्षा वाईट कामामध्ये जास्त पाठीशी घालते. साहेब, आमची फॅमिली फक्त फॅमिली नाही, जनावर आहेत, जनावर. आणि बाहेरच्यांना काही पत्ता नाहीये साहेब. मला आमच्या फॅमिली विषयी काही प्रेम वाटत नाही, फक्त भीती वाटते. मला प्लीज वाचवा. मीता सारडा तिला कोणी ढकललं? नाही साहेब, नाही. मी मीता भाभीला नाही मारलं. मी कसं मारीन? आधीच मी जो गुन्हा केला होता त्याचं गिल्ट मला होतं. त्यात अजून एक गुन्हा मी नाही केला साहेब. उलट मीता भाभींनी तुम्हाला येऊन सगळं सांगितलं असतं तर मला आनंदच झाला असता साहेब. पण कोणीतरी तोंड बंद करते साहेब. कोणी? ते माहित नाही मला. पण साहेब, त्या दिवशी जेव्हा भाभी पारसवाडीला निघाली होती ना तेव्हा मी तिला विचारलं, बट आय फेल्ट देयर इज समथिंग फिशी इन इट. ती काहीतरी बोलत होती. टॅब बद्दल बोलत होती. टॅब? पण ती एक्झॅक्टली काय बोलत होती हे मला कळलं नाही. काहीतरी फिशी होतं साहेब, काहीतरी फिशी होतं. हा, अमित दादानी मीता भाभीला एक टॅब गिफ्ट केला होता. तोच टॅब असेल. टॅबचं पुढे काय झालं? हे काय? लाल रंगाचा वीग म्हणजे अरे भगवते. एक्झॅक्टली. भगवतेचा ज्या माणसाने खून केला त्याच्या डोक्यावरती पण असाच वीग होता सर. जबदाडे, तुला रॅटकिंग हा कॉन्सेप्ट माहितीये का? उंदरांचा राजा? नाही ग, नाही. म्हणून मला ना कीव येते कधी कधी तुझ्या बुद्धीची. कधी कधी उंदीर डोकं फिरल्यासारखं वागतात, एकमेकांच्या शेपट्या एकमेकांमध्ये अडकवतात, ज्याला म्हणतात रॅटकिंग. या माणसाने तसंच केलंय. रॅटकिंग? साहेब, मारू नका साहेब. साहेब, तोंडाला तर अजिबात काय होतो नका साहेब. तोंड दुकान आहे आपलं. दुकान? तुला काय वाटलं इथून बाहेर जाऊन तू दुकान चालवशील आणि मी तुला ते चालवू देईन?
भगवतीला तू मारलंस, अजून किती माणसांचे तू खून केलेत आम्हाला माहित नाही. दुकान सोड रे, तुला इथून जिवंत जाऊ देतोय का बघ. हे घ्या रे आला. आणि मी सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देतोय, प्रत्येकाने पोलीस स्टेशन मध्ये येणारा प्रत्येक माणूस आधी तिकडे जायचं कोठडीमध्ये, त्या हरामखोराला मारायचं, त्याशिवाय बाहेर यायचं नाही. मला सांगतायत, मला म्हणतो माझं तोंड माझं करिअर आहे. अरे माणसांना मारताना कुठे गेला होता करिअर? आधी आतमध्ये जा. त्याला ज्याला धरलाय ना त्याला कुत्र्यासारखा मार. एवढा माज आहे ना त्याच्यामध्ये, त्याला तुडव आम्ही तुडवतोय, त्यावर तो म्हणतो की नाही साहेब माझ्या तोंडाला नका मारू. हा माणसांना सपा मारत होता, यांनी इतक्या माणसांना मारलं त्यावेळी याला काय नव्हतं वाटत. नाही रे, डोकं फिरलंय माझं. सलमान सर, मला सहन होत नाहीये, ह्याला मी जीवे मारीन. आता कसं ते दिसतंय ना त्याच्या डोळ्यामध्ये, जी भीती दिसते ना मरणाची, ती त्या माणसांच्या डोळ्यात सुद्धा दिसत होती. याला यांनी केलं का? हा नो मर्सी मध्ये मारत होता ना, आधी जाण त्याला मार. सर ऐकून घ्या, ते नाही, मला वेगळं बोलायचंय. वेगळं काय? तुला वडापाव खायचा आता? सर तिमिषाचा फोन ओपन झालाय. सर तुम्हाला माहितीये, शेवटी ती गोराईच्या बंगल्यावर होती. तो बंगला सारडा फॅमिलीच्या नावावर होता. आपण त्या दिवशी सगळे बोलत होतो त्यावेळेला जमदाडे मॅडमला तुम्ही म्हणालात की सारडा फॅमिली जर काही इन्व्हॉल्ड असेल तर कुठला तरी आपल्याकडे असा पुरावा पाहिजे. पुरावा नव्हता म्हणून मी ते म्हणालो ना. पण सर आता आपल्याकडे पुरावा आहे, कारण तिमिषाने शेवटचे 2 कॉल कोणाला केले माहितीये? कोणाला? गौरव सारडा. हे घे. भोसले अहो काय करताय? अहो का बोलताय त्याला? भोसले तुमचा मुलगा हरामखोर आहे, त्यांनी तिमिषाला मारलंय. काय करताय? काय तुम्ही हे? सोडा त्याला. हा? का बोलताय तुम्ही? कारण त्यांनी तिमिषाचा खून केलाय. विचारा त्याला. खरे हा? बोल, तिला फोन का केले होते? तिच्या फोन मध्ये तुझे मिस कॉल आहेत, शेवटचे 2 का होते ते? बोल, का मारलंस? का फोन केला होता तिमिषाला? बोल, का फोन केला? कोण फोन केला होता? बोल. अगं मारतोय तो तुझ्या नवऱ्याला. तुम्ही थांबा, आता आपण यात काहीच नाही बोलू शकत. अगं का मॅडम, तुमच्या नवऱ्याला मारतोय या गोष्टीचा आनंद होतोय का तुम्हाला? माझं माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे, पण सर प्लीज एकदा माझं बोलणं शांतपणे ऐका. गौरवने तिमिषाचा खून नाही केला. तो फक्त चुकीच्या वेळी आणि चुकीच्या ठिकाणी होता. आणि तो एकटा नव्हता, मीही होते. त्या दिवशी गौरवच्या फोनवर तिमिषाचा फोन आला. मला जरा संशय आला. माझा नवरा कसा आहे ना मला चांगलंच माहिती आहे. त्याचं इतर बायकांवर खूप प्रेम असतं, बायकोवर प्रेम नाहीये हे सगळं मान्य आहे मला आणि माहिती आहे. तो ह्या दोषी आहे, पण सर प्लीज तो कोणाचा खून नाही करू शकत, तो कोणाला मारू नाही शकत. सर त्या दिवशी गौरव तिमिषाला का भेटायला गेला ना हे मला पाहायचं, म्हणून मी त्याच्या मागावर गेले. पण सर तो जेव्हा तिथे पोहोचला त्याच्या आधीच तिमिषा गेली होती. सर हे तुम्ही बघितलं का? नाही, पण मी त्याच्या मागे गेली होती ना, आणि मध्ये तो गेला, त्याने तिला मारलं आणि मग मी गेले. एवढा वेळच नाही गेलाय मध्ये. तिमिषाला पुरलं कोणी? आम्ही, मी आणि गौरवने. मला कळतंय ना मॅडम तुम्ही काय बोलताय. तुम्ही एव्हिडन्स लपवायचा प्रयत्न केला, एव्हिडन्स नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मुळात हा गुन्हा आहे. आणि तुमच्या म्हणण्यानुसार तुम्हाला जर बॉडी दिसली होती ऑलरेडी, म्हणजे तुम्हाला कळलं होतं की आपण कल्प्रिट नाही आहोत. पण मग आता कल्प्रिट कोण आहे हे आपल्याला माहित नाही ना, मग सरळ विक्टिम व्हायचं. हा प्लॅन फसलाय हा तुमचा. सर आम्ही परिस्थितीचे विक्टिम आहोत. गौरवने तिमिषाचा खून नाही केलाय. सर हा गेला कशाला होता तिकडे? ए बोले. मी सगळं सांगतो साहेब तुम्हाला. मी गौरव सांग ना.
तिला गौरव ये बहुत गौरव सर मी सांगते गौरवची एक मैत्रीण आहे आता तुम्ही मैत्रीण म्हणा किंवा अजून काही ती पारसवाडीला राहते आणि गौरव तिला नेहमी भेटायला जात असते ज्या दिवशी मीता गेली ना पारसवाडीला त्या दिवशी मीताने आणि तिमिषाने गौरवला तिथे पाहिलं मीताने घरी आल्यानंतर त्याला विचारलं सुद्धा पण तेव्हा तो त्याला काहीच बोलला नाही आणि ज्या वेळेला मीता गेली त्यावेळेस त्याला कळालं की मीता बरोबर तिमिषा सुद्धा होती सर तो घाबरला त्याला वाटलं की पोलीस चौकशी करताना जर त्याचं मध्ये नाव आलं तर सगळ्यांना कळेल तसं हे सगळं काय चाललंय मला कळेल घरच्यांना कळेल सगळी चर्चा सुरू होईल म्हणून तो फक्त तिमिषाला भेटायला गेला होता सर फक्त भेटायला गेला पण मग तिला मारणार नव्हता कशावरून? अरे साहेब मी नव्हतो मारणार तिला मी तिला सगळं खरं सांगायला गेलो होतो मी तिच्याकडे भीक मागणार होतो की फक्त माझं नाव नको सांगू प्लीज साहेब तिने पैसे मागितले असते तर पैसे सुद्धा देणार होतो मी तिला मी नाही मारलं साहेब तिला तर कोणी मारले? साहेब मला जेवढं सगळं माहिती होतं सांगितलं मी तुम्हाला बाकीचं लवलींनी सुद्धा सांगितलं मी नाही मारलं तिला आणि तिला मारलं कोणी हे सुद्धा माहित नाही मला साहेब मी पाया पडतो तुमच्या चले पाया पडायचेच असतील ना तर ज्या देवाला मानतोस ना त्या देवाच्या पाया पड माग त्या देवाला की या दोन मुलींना ज्यांनी मारलंय तो खुनी सापडू दे त्या दोन मुलींना न्याय मिळू दे थोडी जरी माणुसकी असेल ना तर हे कर समाजात तुमच्याकडे काय नजरेनं बघतात लोक आणि तुम्ही काय करताय हा लवलीन मॅडम नवरा बाहेर खेळली आहे हे कळल्यानंतर त्याच्या पाठीशी उभ्या राहताय तुम्ही आणि वर म्हणताय की नाही नाही त्याचं ते असतं त्याला इतर बायका आवडतं ते ठीक आहे पण माझा नवरा खून नाही करू शकत हे काय भूषण आहे हे जे तुम्ही करताय ना ह्या गुन्ह्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला आत टाकावं लागेल कारण घडतोय तो गुन्हा आहे आणि गुन्ह्याला माफी नाही तुला एकच सांगतो खुनी जो आहे त्याच्यापर्यंत मी पोहोचणार तो पाताळात जरी लपलेला असला ना त्याला मी तिथून खेचून बाहेर काढणार असशील खुनी तर कन्फेस कर रादर कन्फेस करा नंतर जर सापडला ना भोसले म्हणतात मला डॉक्टर भगवतेंचा ज्या माणसाने खून केलं त्याला आम्ही पकडले कोण रॉड्रिक्स नाव आहे त्याचं रॉड्रिक अशा नावाच्या व्यक्तीला मी ओळखत नाही कधी भेटलेही नाही काहीच संबंध आलेला नाहीये प्रोफेशनल किलर येतो मॅडम तुम्ही जर कधी कोणाला सुपारी दिली नसेल तर तुमचा संबंध येणार पण नाही नव्हती ना दिली तुम्हालाही माहिती आहे की भगवतेला मारण्यात माझा हात नाहीये मलाही तो जिवंत हवा होता पण मग ही सुपारी दिली कुणी टिंटल नरहरी सारडा या लोकांशी तुमचं आणि तुमच्या वडिलांचं काय कनेक्शन आहे मॅडम डायरेक्ट मुद्द्यावर या हा फिरून फिरून बोलायचं नाही आम्हाला माहिती आहे तुमचं कनेक्शन आहे बोला पटकन चला वेळ वाया घालवू नका माझे वडील डॉक्टर सुधीर डांगर हे खूप मोठे नेफ्रोलॉजिस्ट होते मुंबई पुण्याबाहेरचे कित्येक पेशंट बाबांकडे यायचे ते खूप नावाजलेले होते कुठल्या तरी फंक्शनमध्ये नरहरी सारडा त्यांना भेटले आणि त्यांनी त्यांना एक ऑफर दिली की आमच्या गावामध्ये म्हणजेच पारसवाडीमध्ये आम्ही हॉस्पिटल टाकतोय आणि तिथे तुम्ही जॉईन व्हा सारडांचा हेतू खूप चांगला वाटला म्हणून बाबा तिथे जॉईन झाले जॉईन झाल्यानंतर बाबांना कळलं की हॉस्पिटलमध्ये खूप चुकीच्या गोष्टी सुरू झाल्या आहेत आधी बाबांना वाटलं की सारडांना काही माहीत नसेल त्यांचा स्टाफ परस्पर करत असतील या गोष्टी म्हणून
बाबांनी त्यांच्या कानावर घातलं आणि बाबांना समजलं की सारडा स्वतः त्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. सारडा, नरहरी सारडा. हो, सारडा फॅमिली. हे हॉस्पिटल एक मुखवटा होता ज्याच्या आडून सारडांचे अनेक इल्लीगल धंदे चालू होते. बाबांना जेव्हा कळलं तेव्हा बाबांनी राजीनामा दिला आणि ते तिथून निघून आले. आम्ही पनवेलला स्वतःचं क्लिनिक सुरू केलं. डॉक्टर भगवते त्या हॉस्पिटलमध्ये बाबांबरोबर होते आणि त्यांची चांगली मैत्री होती, म्हणून ते बाबांबरोबर निघून आले पनवेलला. आम्हाला तेव्हा वाटलं की भगवते आमच्याशी लॉयल राहतील, पण भगवते सारडांनी आमच्या पाळतीवर सोडलेला माणूस होता. आम्ही सारडांचे सगळे कारनामे उघड नाही करणार ह्याकडे तो लक्ष देत होता. भगवतेच्या मदतीने सारडा आम्हाला उद्ध्वस्त करत होता आणि त्याने तेच केलं. आमच्या हॉस्पिटलमध्ये भगवतेने इल्लीगल किडनी ऑपरेशन सुरू केलं. त्यांनी एक चेन तयार केली. ते विक्टिमला फसून आणायचे, त्यांची किडनी काढली जायची आणि ती विकली जायची. बाबांचं तोपर्यंत खूप वय झालं होतं. मी बाबांसोबत प्रॅक्टिस करत नव्हते. मी माझी स्वतंत्र प्रॅक्टिस दुबईमध्ये करत होते. आणि जेव्हा हे सगळं बाहेर आलं तेव्हा त्याचं खापर सगळं माझ्या वडिलांच्या माथ्यावर पडलं. लोकांनी हॉस्पिटल जाळून टाकलं आणि ह्याच धक्क्याने माझे वडील गेले. ह्या लोकांनी मिळून संपवून टाकलं माझ्या वडिलांना. त्यानंतर काय, मला सुद्धा या देशात कुठेच प्रॅक्टिस करता नाही आली. सगळं गेलं हो. नाव गेलं, पैसा गेला, रिस्पेक्ट गेली, काहीच नाही उरलं. तेव्हा मी ठरवलं की गप्प नाही बसायचं, हा स्कॅम उघडकीस आणायचा. त्यानंतर डॉक्टर भगवते गायब झाला आणि मी त्याला शोधत होती. आणि फायनली मला त्यांच्याबद्दल कळलं आणि मी जाब विचारला, त्याच्या घरी गेली. आणि मी गेले, त्या लाल केसवाल्या माणसाने मारून टाकलं होतं त्याला. मला त्यांना भेटायचं होतं मॅडम. माझ्या वडिलांच्या नावावरचा कलंक धुवून काढायचा होता. मला त्याची गरज होती. मारून टाकलं त्याला. भगवतीला कोणी मारलं नाही सांगायचं. चला, गेमच्या नियमाप्रमाणे उत्तर द्यायचं नसेल तर तोंड उघडायचं. माझा नेम चुकला की थोबाडीत तू करणार. उत्तर दे, मी फेकणार नाही. कसं करूया? तोंड उघड. कोणी मारलं भगवतीला? ते नियमच लागत नाही. कोणी मारलं भगवतीला? सांगतो सांगतो सांगतो. माझ्याच माणसाने मारलंय. कोण माणूस? बर, तुझा माणूस. का मारलं तुझ्या माणसाने भगवती? सांगतो साहेब, तो आमच्यासाठी लायबिलिटी झाला होता म्हणून. अच्छा, आमच्यासाठी म्हणजे कुणासाठी? तुझ्यासाठी आणि सारडासाठी? तुझ्यासाठी आणि सारडासाठी? सांगतो साहेब, सांगतो. आता मला सांग, विकी सारडा, गौरव सारडा, बाबुलनाथ सारडा, नरहरी सारडा, यातला तुझा बॉस कोण? सांगतो सांगतो.